नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि एक छानशी रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी. आजच्या रीडिंगचा विषय आहे खरं तर ब्रह्मांड नायकाने तुम्हाला निवडले. कारण ह्या ब्रह्मांडाचा अधिपती साक्षात श्रीकृष्णांनी तुम्हाला निवडले. कारण श्रीकृष्णच अर्जुनाची निवड जी महाभारतासाठी केली ती श्रीकृष्णांनीच केली. आणि तुम्ही साक्षात अर्जुन आहात. माझं कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे, पण तुम्ही अर्जुन आहात आणि तुम्हाला तिथली लढाई ती लढायचीच आहे. एक्झिट घ्यायची नाही आहे ती लढाई. मग तुम्ही शांततेने लढा किंवा प्रत्येक वेळी शस्त्र हातात घेणंच गरजेचं नाही आहे. बुद्धी शक्ती जिथं खरंच बुद्धीने चालतंय तिथं बुद्धीने करायचं आहे, ज्ञानाने बुद्धीने विचारांनी ती लढाई जिंकायची आहे. किंवा जिथं शस्त्र तिथं शस्त्र, पण ती आता शस्त्राची लढाई नाही आहे, आता ही बुद्धीची शांततेची लढाई आहे आणि ती तुम्हाला लढायची आहे. असं इथं श्रीकृष्णांचा एक मेसेज होता जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची खरं तर गरज होती. कारण तुमच्यामध्ये काही आध्यात्मिक बदल होत आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोन तुमचा अध्यात्माबद्दलचा बदलतोय. अध्यात्मामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत, खूप असे स्पिरिच्युअल अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यामध्ये अनफोल्ड होत आहेत. तुम्हाला जे काही स्वप्न पडत आहेत त्या स्वप्नामधून एका अशा जगामध्ये की एका अशा दिव्य क्षेत्रामध्ये तुम्ही त्यामधले जे ते काही हालचाली आहेत किंवा त्या गोष्टी आहेत त्याच्याशी सुद्धा तुम्ही कनेक्ट होत आहे. आणि ते काय आहे नक्की, त्याचा संबंध कशाची आहे आणि आपल्याला ही सृष्टी ब्रह्मांड आणि साक्षात ब्रह्मांड नाही काय तुम्हाला सांगतायत ते तुमच्यापर्यंत कळते किंवा तुम्हाला कळते किंवा तुमच्यापर्यंत त्याचा अर्थ पोचवला जातो की तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी खूप जिव्हारी लावून किंवा त्याच गोष्टीमध्ये विचार करत खूप वेळ एनर्जी तुम्ही वेस्ट घालवता. असं तर ह्या सगळ्यातून बाहेर पडून तुम्हाला ब्रह्मांड नायक निवडत आहेत. कारण तुम्ही अमृत ज्ञान जे तुमच्यामधलं आहे, म्हणजे ज्ञान हे अमृत आहे जे ज्यातनं म्हणजे आपण बघा मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं म्हटलं जातं. तसंच जरी आपण नसलो तरीसुद्धा आपल्या ज्ञानानं आपल्या विचारांनी आपण माणसांमध्ये जिवंत राहतो. तर अशा कुठल्या भावनेने कुठल्या विचारांनी आणि कशामुळे तुम्ही जिवंत राहताय लोकांमध्ये किंवा या विचारांमध्ये समाजामध्ये, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. आपण कोणत्या गुणाने संबोधलं जातो आहे, काय आहे, पुढं आपण जातो आहे, मागं आपल्यासाठी काय बोललं जातं किंवा कोण आहोत आपण, या सगळ्या गोष्टीचं खूप खूप सखोल असा विचार तुमच्यासाठी आहे. तर ब्रह्मांड नायकाने तुम्हाला निवडले. कारण जो काही तुमच्याबद्दलचा म्हणजे एक समज गैरसमज जे काही असेल त्या सगळ्यातून बाहेर काढून तुम्ही खरे कोण आहात, तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे, काय लाईफ पर्पज आहे तुमचं, कोणत्या गोष्टींचं एक नवीन हे तुम्हाला करायचं आहे, परिवर्तन तुम्हाला घडवून आणायचं आहे, नवीन गोष्टींचा आरंभ तुम्हाला करायचा आहे. काही जुन्या गोष्टी आहेत, काही चुकीच्या गोष्टी आहेत, स्वतःमधल्या असतील, समाजामधल्या असतील किंवा फॅमिलीमधल्या असतील, तर त्या चुकीच्या गोष्टींचा अंत करून नवीन प्रारंभ काहीतरी तुम्हाला करायचा आहे. शेवटी अंत हाच प्रारंभ असतो, आरंभ असतो आणि तो करायचा चांगल्या गोष्टींचा, चांगल्या विचारांचा, चांगल्या सवयींचा, चांगल्या लोकांमधल्या सानिध्याचा, चांगल्या विचारांमधल्या सानिध्याचा. जसं बघा आपण ज्या ह्याच्यामध्ये असतो तसाच विचार, तशाच लोकांचे तसेच आपल्यावरती ते इफेक्ट्स पडत असतात त्या विचारांचे. साधा सरळ आपण अगदी सात्विक छान आहात तुम्ही, पण अचानकपणे एखादी चुकीची गोष्ट कानावर पडली तर त्या विचारांमध्ये इतकी एनर्जी वेस्ट होते. तो विचार आणि त्या विचारावर विचार करण्यासाठी खूप वेळ व एनर्जी वेस्ट होते आणि आपली एनर्जी दूषित व्हायला लागते. तर तुम्हाला इथं महत्त्वाचा मेसेज दिला होता की तुम्ही कुठं मिक्स व्हायला पाहिजे, तुम्ही नाही व्हायला पाहिजे. तुमची एनर्जी कुठं खऱ्या अर्थाने तिला वर चढण्यासाठी किंवा तिला तिच्या पोझिशनमध्ये येण्यासाठी, अलाईन होण्यासाठी जो चांगला म्हणजे आपण काय म्हणतो बघा, एखादा आपल्या घरातलंच बघा एखादा अशी जागा असते जिथं आपण कम्फर्टेबल होतो किंवा तिथं आपल्याला छान वाटतं. तसंच तुमच्यासाठी कुठली अशी जागा आहे, कुठलं असं स्थान आहे जिथं तुम्ही एकांतात असाल, शांत असाल, कम्फर्टेबल असाल, तुमची ऊर्जा सात्विक आणि सकारात्मक, तिथं तुम्हाला भाव तुमच्यामधल्या विचारांना अजून ती क्रिएटिव्हिटीला वाव देणारं असं असेल तर तिथं तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. अशी लोकं असतील, अशी जागा असेल, अशी ठिकाणं जे काही असेल ते तिथं तुम्हाला तुमचा जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे आणि अशा एनर्जीजपासून थोडंसं तुम्हाला लांब राहायचं आहे जिथं तुमची ऊर्जा
कुठंतरी विस्कळीत होतीये असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. तर बघूया, ब्रह्मांड नायकाने तुम्हाला निवडले, साक्षात श्रीकृष्णांनी तुम्हाला निवडलेलं आहे. हे युद्धभूमी आहे. हे आत्ता जे चाललेलं आहे हे कलियुग आहे, आणि या कलियुगात हे सगळं युद्धच आहे. आणि ह्या युद्धभूमीवर तुम्हाला अर्जुन बनून लढायचं आहे. मग तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. मग तुमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला असत्य तुमच्या समोर असेल, काही पाठीमागून वार करतील, काही समोरून करतील, असे काही असे असतील, पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सत्याची साथ घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि हे करत असताना कधी त्रास होईल, कधी आनंद होईल, कधी दुःख होईल, ह्या सगळ्या गोष्टी हे महाभारतच आहे. आणि महाभारतामध्ये काय झाले आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण हे करत असताना जो ज्ञानाचा मार्ग आहे, खऱ्याचा मार्ग आहे, तो तुम्हाला सोडायचा नाही. आणि तो तुम्ही सोडला नाही म्हणून साक्षात ब्रह्मांड नायकाने श्रीकृष्णाने तुम्हाला निवडलेलं आहे. तुमची निवड म्हणजे अगदी अशी अचूक तुम्हाला हेरले त्यांनी आणि तुमची निवड केलेली आहे. बघूया त्यांना काय सांगायचं आहे. साक्षात महादेव बघा, मी म्हणलं काय तुम्हाला, साक्षात ब्रह्मांड नायकाने तुम्हाला निवडलेलं आहे. मग हे ब्रह्मांड नायक तुम्हाला काय सांगतायत? आहे युद्धभूमी, आहे कलियुग, परिवर्तन करायचं आहे तुम्हाला जगाला बदलायला जायचं नाही, तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे असं महादेव तुम्हाला सांगतायत. तुमचं वैयक्तिक परिवर्तन तुम्हाला करायचं आहे, स्वतःमधलं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, स्वतःचा जो कणा आहे तो ताठ करायचा आहे. कुणापुढं कशापुढं न वागता न नमता स्वतःचा आत्मसन्मान, स्वाभिमान आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. जिथं खरंच नमलं पाहिजे, जिथं नम्रता हवी आहे तिथं नम्रता खूप महत्त्वाची आहे, केलीच पाहिजे, माफ केलंच पाहिजे. पण ज्या गोष्टींना खरंच अर्थ नाही आहे, गाढवाशी वाद घालण्यात अर्थ आहे का, तिथं आपली वेळ आणि एनर्जी वेस्ट जाते, तिथं तुम्ही घालायचं नाही असं ब्रह्मांड नायक तुम्हाला सांगताय. तुमची एनर्जी तुम्हाला शुद्ध ठेवायची आहे, तुमची एनर्जी सात्विक आहे, तर तुम्हाला अशुद्ध ती करायची नाही आहे. नको तिथं तुम्हाला तुमची एनर्जी वाया घालवायची नाही आहे. हे युद्ध आहे, महायुद्ध आहे, लक्षात घ्या. तुम्ही रोज युद्ध करताय, तुम्ही मग ते शांततेचं असू दे, कशाचंही असू दे, पण ते युद्ध करताय, स्वतःशी स्वतः लढताय. ही तुमच्यात शांतता येणं महत्त्वाचं आहे. आणि ब्रह्मांड नायक तुम्हाला का निवडतायत? कारण तुमच्या आतमध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या हृदयामध्ये जे थैमान चाललंय, जे युद्ध तुम्ही स्वतःशी करताय, त्यातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. आणि एक शांततेचा जो रस्ता आहे, जो पीसकडे जाणारा आहे, जो अध्यात्माकडे जाणारा आहे, जो तुम्हाला शांत करणारा आहे, जो रियालिटी दाखवणारा आहे, समोर आहे ते बदलणार नाही आहे, तू बदलणं गरजेचं आहे. ते बदलणार नाही आहेत, समोरच्याला बदलणं आपल्या हातात नसतं, पण आपल्या स्वतःला बदलणं आपल्या हातात आहे, हे ब्रह्मांड नायक तुम्हाला सांगतात. आणि म्हणून तुम्हाला ते बदलतायत. आणि साक्षात म्हणून हे महादेवांचं कार्ड आहे. महादेव तुम्हाला तेच सांगतायत, रंगमंच आहे, रंगभूमी आहे, निवांत खेळा, निवांत तुमचे बिनधास्तपणे स्वतःला उधळून द्या, पण स्वतःबरोबर स्वतःच्या आवडी निवडी, क्रिएटिव्हिटी, स्वतःला काय हवं आहे नको आहे, स्वतःवर वेळ द्या, स्वतःच्या फॅमिलीला वेळ द्या. तुम्ही कोणाला हवे आहात, तुमचा विचार कोणाला महत्त्वाचा आहे, तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, याला खूप व्हॅल्यू आहे. प्रत्येक वेळी इतरांना काय हवं आहे यामध्ये तुम्ही स्वतःला विसरून बसलाय. बरेच वेळा अशक्त तुम्हाला असं एकदम हे वाटतं की अजिबात कोणत्याही गोष्टीत रस नाही. तर ते का? कारण तुम्ही सकाळी डोळे उघडल्यापासून डोळे झोपूपर्यंत तुम्ही धावताय. पण ते कुणासाठी, कशासाठी, त्यांचं इंटेन्शन काय आहे, त्या सगळ्या गोष्टीचं वर जे करताय त्यामुळं तुम्हाला मानसिक समाधान आहे का, तुमच्या फॅमिलीला त्याचं समाधान आहे का, ह्या सगळ्या गोष्टी खूप त्याच्यासाठी मायने राहतात. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहात, जितकं तुम्ही बाहेरून दाखवता की तुम्ही नारळासारखे कणखर आहात, असे कट्टर आहात, पण आत तुमच्यामध्ये एक मायेचा झरा आहे, भाव आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, जी भरभरून अशी वाहते. आणि महादेव आणि साक्षात ब्रह्मांड नायक तुम्हाला तेच सांगतायत की तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, तुमच्या त्या भक्तीच्या झऱ्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. जो अमृताचा कलश आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. त्या अमृताच्या कलशातला एक थेंब तुमच्या आयुष्यात, त्याचं जर एक थेंब जरी तुमच्या आयुष्यामध्ये पडला ना, आयुष्याचं सोनं तुमच्या होते आणि तिथपर्यंत पोहोचताय तुम्ही. म्हणून महादेव तुम्हाला आता अलर्ट करतायत, श्रीकृष्ण आणि महादेव, कारण हे ब्रह्मांड नायक आहेत. आणि हे ब्रह्मांड नायक तुम्हाला तुमच्या अस्तित्वापर्यंत पोहोचवत आहेत. हा एक थेंब म्हणजे जीवनाला उन्नती देणारा आहे, तुम्हाला आकाशात उंच भरारी घेण्यासाठी
तुम्हाला असा उधळून देणारा असा हा ज्ञानाचा एक थेंब तुमच्या आयुष्यामध्ये पडतोय. एक थेंब खूप महत्त्वाचा असतो त्यांच्यासारखा. बघा, अमृताचा एक थेंब किती महत्त्वाचा, आणि ते अमृत तुमच्या वाणीमध्ये येते, ते अमृत तुमच्या थॉटमध्ये येते, आणि हे ते सगळं तुमच्या थॉटमधलं, तुमच्या हृदयातलं सगळं विष जाळून टाकून, ज्यांनी आघात केला होता, ज्या गोष्टींचा त्रास झाला, ज्या गोष्टी तुम्हाला थांबवत होत्या, त्या सगळ्यांना कट करून, त्या सगळ्यांना संपवून अमृताचा जो थेंब आहे तो तुमच्यामधनं प्रवाहित होतोय असं महादेव तुम्हाला सांगतायत. आणि हे कार्ड तेच आहे. आयुष्याचा अर्थ तुम्हाला दाखवायचा आहे त्यांना. ब्रह्मांड नायकाने तुम्हाला निवडले. का निवडले? कारण तुमचा जगण्याचे, जन्म घेतला आणि मरून गेलं याच्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. स्वतःचं तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, आणि कीर्तिरूपी तुम्हाला इथं उरून तुमचं नाव, लौकिक हे सगळं ठेवून तुम्हाला पुढं जायचं आहे असं इथं महादेव तुम्हाला सांगतायत. आणि ब्रह्मांड नायक म्हणून तुम्हाला त्याने निवडले. कारण शांतता ही खूप महत्त्वाची आहे. आणि ही शांतता तुम्हाला त्या अमृत कलशापर्यंत पोहोचवते आहे. आणि तिथपर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग जो आहे तो म्हणजे साक्षात भक्तीचा मार्ग आहे. आणि त्या भक्तीच्या मार्गावर तुम्ही पुढं जात आहे. म्हणून तुम्हाला ब्रह्मांड नायकाने निवडलेलं आहे. आणि महादेव तुम्हाला सांगत आहे, तुमच्या डोळ्यामधलं तेज, बोलण्यामधली, तुमच्या वाणीमधल्या शब्दांवर तुमची जी पकड आहे, तुमचा जो इतरांना समजावून सांगण्याचा जो तुमच्यातला भाव आहे, तुमच्या भक्ती आहे, तुमच्या मुलांशी जे कनेक्शन आहे, समाजाशी जे कनेक्शन आहे ते खूप मोठं आहे. तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल, त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुमच्या बरोबर काम करणारी जी लोकं आहेत, किंवा तुम्ही कोणत्याही मोठ्या ह्याच्यामध्ये काम करा, तर तिथं काम करताना तुम्ही ज्या लोकांशी तुम्ही कनेक्ट होता तिथं तुमचं कनेक्शन खूप छान आहे. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा जो गुण तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच महादेवाने, ब्रह्मांड नायकाने तुम्हाला निवडले. कारण तुम्हाला एक उत्कृष्ट मार्गदर्शक तुम्ही आहात. आणि मार्गदर्शन कसं असावं ते तुमच्यासारखं असावं. तुम्ही जे मार्गदर्शन करता, जसं सामावून घेता, सामावून राहता, एकमेकांमध्ये मिक्स होता, तसंच तसाच गुण तुमच्यामधला इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमची या आध्यात्मिक मार्गावर तुमची निवड केलेली आहे. आणि साक्षात ब्रह्मांड नायकाने निवड केलेली आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कार्ड काढोपर्यंत. थँक्यू सो मच. मी काय म्हटलं, माझ्या हातात असेच कार्ड्स आहेत. मी कार्ड शफल केले, 2-3 वेळा कार्ड शफल करून कुठलाही मेसेज असाच येत नाही. जोपर्यंत यांची इच्छा नाही तोपर्यंत कुठलीही रिडिंग होत नाही. मी तुम्हाला खरंच सांगते, मी 2 वेळा रिडिंग करायला बसले, पण 2 वेळा खूप अशा अडचणी आल्या. एक रिडिंग केली, 3 वेळा व्हिडिओ बंद झाला, आणि 4थ्यांदा मी मोबाईल चेंज केला, दुसऱ्या मोबाईलवर मी व्हिडिओ केला, आणि मग हा व्हिडिओ झालेला आहे. कारण ही अशा खूप शक्ती असतात, जे काही मार्गदर्शक आहे, जे चांगलं आहे, आध्यात्मिक आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी काम करत असतात. पण इतकी बल्हाढ्य शक्ती आपल्याबरोबर आहे. साक्षात ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद आहे, भक्तीचा वसा आहे, प्रेम आहे, माया आहे, तर इथं कोणीही आपल्याला अडवू शकत नाही, होय की नाही. तर हा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे. साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि महादेवांचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे. तर हे ब्रह्मांड नायक आहेत. आणि हे ब्रह्मांड नायक म्हणजे तुमचा वेगळीच भरारी तुम्ही घेताय. एक आध्यात्मिक भरारी तुम्ही घेताय. आणि ही भरारी तुम्हाला खूप उंचावर घेऊन जाणारी आहे. आत्ता हे क्षण जे आहेत, ही जी आत्ताचा जो काळ आहे, आत्ताची जी वेळ आहे, ही तुम्हाला भरभराटीची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह आणणारी अशी वेळ आहे. तर ती पकडा आणि पुढं जा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि तुमची निवड त्यासाठीच केली आहे. कारण तुमचा भक्तीचा झरा आहे, तो वाहतोय, आणि त्या भक्तीच्या झऱ्यापर्यंत तुम्हाला त्या अमृत कलशापर्यंत घेऊन जायचं आहे. म्हणून तुम्हाला साक्षात ब्रह्मांड नायक आणि श्रीकृष्णाने तुम्हाला निवडलेला आहे, महादेवांनी तुम्हाला निवडलेला आहे. कारण तुम्हाला जे स्पिरिच्युअल गायडन्स दिले जातात, स्पिरिच्युअल तुम्हाला मेसेज दिले जातात, हे जे आध्यात्मिक मेसेज आहेत, मग युनिवर्सचे असतील, ब्रह्मांडाचे, डिव्हाइन जे काही तुम्हाला मेसेज येत असतात, किंवा तुम्हाला काही इंट्युशन्स आले, मला या रिडिंगद्वारे सांगायचं आहे तुम्हाला. मला कमेंटमध्ये विचारतं, इंट्युशन्स म्हणजे काय? जर तुम्ही रिडिंग ऐकत असाल तर तुमच्यासाठी आहे. इंट्युशन म्हणजे ज्यावेळी तुम्ही एकांतात आहात, किंवा तुम्ही काही काम करताय, कशात तरी बिझी, आणि अचानकपणे तुमच्या कानात कोणीतरी शांतपणे एखादा शब्द तुम्हाला सुचला,
एखादं वाक्य तुम्हाला सुचलं, एखादं सकारात्मक वाक्य तुम्हाला ऐकायला आलं, जो तुमचाच आवाज आहे, अंतरातला आवाज आहे, भगवान परमेश्वराचा जो आवाज आहे तो तुमच्या कानावर पडला, ऐकायला आलं आतून, तुम्हाला तर काय करायचं आहे, एक मार्गदर्शक सूचना असेल, तुम्हाला काही असेल, मार्गदर्शन तुम्हाला मिळालं, आतून जो आवाज आला ना आणि त्या आवाजाशी तुम्ही एकरूप झाला, तर ते इंट्युएशन्स म्हणायचे, त्याला म्हणायचं इंट्युएशन्स येतात. आतल्या आवाजाशी तुम्ही एकरूप होणं म्हणजे इंट्युएशन्स येणं आणि ते घेणं. मग हे कधी होतं? ज्या वेळेला तुम्ही स्वतःशी कनेक्ट होतात, स्वतःवर तुम्ही खूप काम करता, तुम्ही तुमच्यातला स्पिरिच्युअल अवेअरनेस वाढतो आणि तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्यावेळेला तुम्ही त्या आवाजाशी एकरूप होता आणि मग ब्रह्मांड नायक तुम्हाला निवड करतात तुमची. तर हे झालेलं आहे. तुम्ही त्या अंतरातल्या आवाजाशी कनेक्ट होत आहे म्हणून ब्रह्मांड नायकांनी तुम्हाला निवडलेलं आहे. ते तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुमच्या भक्तीवर, परमेश्वरावर तुमचा जो भाव आहे, तुमची जी कला आहे त्याच्यावर खूप प्रेम आहे. अनकंडिशनल तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तसंच तुमच्या फॅमिलीवरही करता. खूप तुमचा परिवार हीच तुमची ताकद आहे. पण हे सगळं करत असताना त्यामध्ये एक शांतता, समाधान, भाव, प्रेम हे सगळं वाहण्यासाठी एक जो ज्ञानाचा एक जो थेंब आहे की नाही, ज्ञानाचा जो एक छोटासा थेंब आहे तो पडणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठीच तुम्हाला परमेश्वर आणि ब्रह्मांड नायकांनी निवडलेलं आहे. ही निवड त्यांची आहे, त्यांनी निवडले. त्यांना ते तुम्हाला सांगणार आहेत की तुम्ही कोण आहात, तुमचा जन्म का झालेला आहे, तुम्हाला काय कार्य करायचं आहे, कोणतं कार्य करून ताठ मानेनं त्यांच्याकडे तुम्हाला परत जायचं आहे. कारण ते खूप मोठे, त्यांच्याशिवाय तर काय नाही आहे. हे विधिलिखित होतं, त्यांची इच्छा होती म्हणून तुम्ही इथं आलात आणि त्यांची इच्छा असल्यावरच आपण तिथे जाणार आहोत. मग हे यामधला जो कार्यकाळ आहे तो आपल्याला खूप शांततेने, समाधानाने आणि त्यांच्या मार्गदर्शनावर आपल्याला करायचा आहे, पुढं न्यायचं आहे असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे तुमच्यामधली जी स्ट्रेंथ आहे, कुठंतरी तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी नर्वसनेस असेल, म्हणजे कुठं तुम्हाला थोडंसं नाराज असं वाटत असेल किंवा तुम्हाला हे करत असताना, काही कार्य करत असताना, काही काम करत असताना, एखादी निर्णय घेत असताना मनामध्ये द्विधा अशी मनस्थिती असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींवर तुमच्या आतला जी आग आहे ती आग ज्वलंत करणं, ती आग परत उफाळून बाहेर काढणं, ह्यासाठी साक्षात ब्रह्मांड नायक तुम्हाला मदत करतात आणि म्हणून त्यांनी तुम्हाला निवड केलेली आहे. कारण ही आग पेटत राहणं खूप महत्त्वाचं, ही शांत नाही होऊ द्यायची. कारण एक चेंज, एक बदल तुम्हाला घडवायचा आहे, एक बदलाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातला भाव, तुमच्यातली भक्ती, जसं तुम्हाला स्वतःला बदललेलं आहे तसंच इतरांना सुद्धा ते बदलणार आहे. आणि म्हणून तुमच्यातली ही आग नेहमी तेवत ठेवायची असं तुम्हाला ब्रह्मांड नायक सांगतात. म्हणून त्यांनी निवडले. कारण तुमची आग अशी ही आहे की तुम्ही सगळं जे काही, कितीही कुणी काही विस्कटलं किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही पुन्हा ते सगळं एकत्र करून नव्याने उभारता. म्हणजे कितीही तुम्हाला परिवर्तन जे काही आहे ना ते तुम्ही खूप लवकर स्वीकारता. अचानकपणे जे काही चेंजेस होतात आयुष्यात ते सुद्धा तुम्ही स्वीकारता. हे असं आहे ना, हे असं आहे, ठीक आहे, त्यांना हे असं मान्य तर असं आहे, नाही असं आहे मान्य तर असं मान्य, पण असं हे जे काही चेंजेस येतात ते तुम्ही स्वीकारत पुढं जाता. म्हणूनच साक्षात भगवंत आणि ब्रह्मांड नायक तुमच्या तुम्हाला त्यांनी निवडलेलं आहे आणि ही निवड त्यांची आहे. खूप भक्तिमय अशी सोल तुम्ही आहात. आध्यात्मिकरित्या खूप तुम्ही ताकदवर बनलेले आहात. मग तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही ज्ञानमार्गाचा प्रसार करत असाल, तुम्ही मठ किंवा अशी इतर माध्यमं कोणत्याही माध्यमातून असू दे, परमार्थ तुम्ही करताय, अन्नदान करताय, लोकांना मदत करताय, लोकांसाठी लोकांना सावली देताय, पाण्याचं दान करताय, अन्नाचं दान करताय. अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आपल्याला वाटतं हे काही छोटं आहे, पण ते छोटं नाही. हे तुमच्या कितीतरी जन्मांचं जे आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतात किंवा काहीही झालं असतं ते सगळं मिटवणारं आणि चांगल्या कर्माचा घडा अति वेगाने भरणारं असं हे पुण्यकर्म आहे. म्हणून हे पुण्यकर्म आपल्याला करायचं आहे, तुम्ही करताय. म्हणूनच तुम्हाला साक्षात भगवंतांनी निवडलेलं आहे. कारण तुमच्या हातांमध्ये जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती पुण्यवाणाची ताकद आहे. पुण्यवान आहात तुम्ही. तुमच्या हातातली ताकद ही पुण्यवानाची आहे. पुण्यवान सोल आहात. तुम्हाला जन्म देणारे तुमचे आईवडील असतील, तुमची जी ग्रोथ झाली, आध्यात्मिक जी ग्रोथ झाली, आध्यात्मिक जो वारसा तुम्हाला मिळाला
तुमच्यामध्ये जो एक गुण तुमच्यामध्ये आला, तुमचे पूर्वज असतील, तुम्ही ज्या ठिकाणाहून तुमची आध्यात्मिक प्रगती झाली ते ठिकाण असेल, ते सगळं, त्या सगळ्याला तुम्हाला ग्रॅटिट्यूड द्यायला पाहिजे, थँक्यू म्हणायला पाहिजे. आणि खूप सारे थँक्यू म्हणा, कारण त्यांनी हे जग दाखवलं तुम्हाला, त्यांनी हे सगळं तुमच्यामध्ये निर्माण करायला तुम्हाला कुठंतरी मदत केली आहे. आणि ह्या सगळ्याला तुम्हाला कृतज्ञ व्हायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे. आणि तुम्ही खूप कृतज्ञ आहात, थँक्यू म्हणताय, तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करताय की नाही. आणि थँक्यू सो मच. बघा, पुन्हा एकदा इंट्युशन्सचंच कार्ड आहे. तुम्हाला आतून जे काही इंट्युशन्स येत आहेत, जे मेसेजेस येत आहेत, त्याला कनेक्ट करा. जे डाउनलोड्स येत आहेत, जे मेसेजेस येत आहेत, अचानकपणे एखादी गोष्ट, एखादं चित्र किंवा एखादी काहीही असेल तुमच्या समोर आले आणि त्यातून तुम्हाला एखादा थॉट आलेला आहे, विचार आलेला आहे, तर लक्षात घ्या, ते तुम्हाला भगवंताला, ब्रह्मांड नायकांना तुमच्यापर्यंत एखादी सूचना पोचवायची आहे, एखादा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही ग्रोथकडे चाललेले आहात, भरभराटीकडे चाललाय, ज्ञान, सुख, समृद्धी, शक्ती हे सगळं तुमच्याकडे येते. तर हे घेण्यासाठी एक अलाइनमेंट खूप महत्त्वाची असते. आणि अलाइनमेंट जशी महत्त्वाची असते तशीच एनलाइटमेंटसुद्धा खूप महत्त्वाची आहे. ते जे आलेलं आहे त्याचा विनियोगता कशी करावी, त्यासाठी ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञान आणि ही ज्ञानाची जी पुरचुंडी आहे, ज्ञानाचा जो कलश आहे, जो भावभक्तीने भरलेला आहे, तो कलश, त्या कलशापर्यंत, त्या अमृत कुंभापर्यंत तुम्हाला इथं पोहोचवलं जातं आहे. आणि हे साक्षात ब्रह्मांड नायक तुम्हाला त्या कुंभापर्यंत पोहोचवत आहेत, जो तुमच्या आतमध्ये आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवत आहेत. खूप मोठा थॉट आहे, खूप मोठा विचार आहे, जो साक्षात भगवंताला मान्य होता. आणि म्हणूनच ही रीडिंग झाली. कोणताही याच्यामध्ये हे नाही, यांची इच्छा असल्याशिवाय काहीही होत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्ही प्रत्येक रीडिंगमधून तुम्ही ऐकता आणि आत्ताही हेच झालं. तर यांची इच्छा होती ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचावी, ती पोहोचलेली आहे. रीडिंग कशी वाटली नक्की सांगा. अनेक अशा सोर्सपर्यंत रीडिंग पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनललाही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट हीच तुमच्यातली सात्विकता, तुमच्यातली सकारात्मकता दर्शवत असते. आणि खूप छान तुम्ही कमेंट करता. ओके, थँक्यू 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 सो मच. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम.